तुमच्याही घरात लहान मुले असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, कारण परत परत बनवायला लावतील इतकी चवीला जबरदस्त होते. एका बाउलमध्ये 3 उकडलेले बटाटे घातले, यामध्येच एक उकडून चिरून घेतलेले स्वीट कॉर्न घातले, त्यानंतर वेगवेगळ्या रंगाच्या बारीक चिरून कॅप्सिकम घातल्या, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून एकच हिरवी मिरची मी घातली. त्यानंतर मीठ, काळी मिरी पावडर, अंदाजे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आणि इथं मी टोस्टचा चुरा करून घेतला होता, तो 3-4 चमचे घातला आणि चांगला हाताने मिक्स करून घेतलं. बटाटे पण कुस्करून सगळं एकजीव करून घेतलं. आता कटलेट मध्ये घालण्यासाठी इथं मी चीज घेतलंय. चाकूने याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. याला तुम्ही चीज कॉर्न कटलेट किंवा चीजी बॉल सुद्धा म्हणू शकता. यामध्ये बटाटा, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम असल्यामुळे व्यवस्थित बाइंडिंग येतं. पहिल्यांदा गोळा करून तो चपटा करून घेतला आणि यामध्ये चीज ठेवला आणि वरून व्यवस्थित पॅक करून घेतलं. आता हे तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही असेच शॅलो फ्राय करू शकता, पण इथं मी डीप फ्राय करणार आहे, त्यामुळे मी काय केलं, थोड्याशा पाण्यामध्ये 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये तयार करून घेतलेले बॉल बुडवून घेतले आणि टोस्टच्या चुरामध्ये चांगले घुळवून हे तळायला सोडले. तेल मात्र मध्यम गरमच ठेवा, जास्तही कडकडीत गरम करू नका. इथं चवीला मस्त लागणारे चीजी कॉर्न कटलेट तयार झाले. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अजून रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.